आईच्या हातचा कुठलाही पदार्थ असू दे, खरंच चवीला खूप भारी असतो. म्हणून मी आज आईला बोंबलाचं कालवण करायला सांगितलेलं आहे. तिने बोंबील साफ केले. त्या वासाने मांजर लागलेलं इथे बघा ओरडायला. आईने कढईमध्ये तेल घातलं. त्याच्यात बारीक चिरून कांदा छान तिने परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट घातलं. गरम पाणी करून त्या गरम पाण्यात तिने इथे बोंबील भिजत ठेवलेले आहेत. पुन्हा जे बोंबील साफ केलेले त्याची खाण एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे मांजराला घालण्यासाठी. पण मांजराचा अगदी जीव चालल्यासारखं मांजर ओरडते. वाटपामध्ये आईने कांदा, ओलं खोबरं आणि लसूण हे वाटून कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. ते तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं. इथे भिजवलेले बोंबीलसुद्धा तिने कढईमध्ये घालून मस्त असे मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात तिने पाणी ओतून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी ती कढईमध्ये ओतेल आणि वरून पुन्हा 1 ग्लास तिने पाणी घातलेलं आहे. मांजर लागलेले नुसतं वासाने ओरडायला. कढईमध्ये तिने मीठ टाकून घेतलं आणि बोंबील साफ केलेलं जे होतं ते गेलेले बाहेर टाकायला. पण मांजराला लक्षात आलं नाही माझ्याकडे बघून मांजर ओरडते. त्याच्या लक्षात आलं मांजराने धूम ठोकलेली आहे. आणि चला झटपट असं बोंबलाचं कालवण आईच्या हातचं आपलं तयार झालेलं आहे.